स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून. कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी म्हणजे जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली. सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे? मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला. स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे की भूखंड चोरले, स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले. अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? जनतेला अपील करणार आम्ही. पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा आरोप करीन, औषधं चोरल्याचा आरोप करीन, आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता 6,000 कोटीचा भूदंड 14 गावाचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलेला आहे. नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का? हे प्रचाराचे मुद्दे असतील. न पेक्षा आता अनाऊन्स करावं नवी मुंबईचं 40 MLD पाणी दिलं गेलं.